आता येते नाही जुन्या घरी, तर तिचे छान असे डिझाईन केलेले, वेगळे केलेत. असा गळा आहे. तर आहे तुम्ही आता सध्या वर्कची खूप फॅशन आहे, पण ह्या साडीतच हे टिक दिसतोय लांबून असा पूर्ण भरलेला आहे. ही लटकन खूप सुंदर दिसायला लागलेत असं पाहिजे. आणि ह्याची अशी डिझाईन अशी आहे आणि ह्याचं लटकन थोडंसं वेगळं केलं. गळा झालाय त्याचा, इकडचा हात अडकला. सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रचंड थंडी, त्यामुळे मी जॅकेट घातलंय. आज हातामध्ये 4 ब्लाऊज आहेत, पण 2 खूप महत्त्वाचे आहेत. हा मापाचा आहे, हा मी नाही शिवलेला आहे, पण ठीक आहे, मी दाखवू शकते. सिंपल असं आहे. आणि हा मी शिवलेला आहे खूप आधी. माझी शेजारीण आहे, माझी मैत्रीण आहे भक्ती, आता येते नाही जुन्या घरी, तर तिचे लिहिले तो लूज झाला होता, तर त्याला मी फिटिंग केलं आहे. कांजीवरममध्ये सिल्क आहे. तर हा असा कलर आहे. कलर खूप छान आहे आणि प्रिन्स कट शिवलेला आहे मी त्यावेळेस. आणि सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे हा. पण बघू, मी दाखवते. मेन आहे ते 2 ब्लाऊज. आत्ता लग्नाचा सीझन आहे, साड्या तो ह्याच्या साड्या नाही आहेत माझ्याकडे, आधीच सांगते. आणि खूप छान असे डिझाईन केलेले आहेत, वेगळे केलेत. आणि लटकन खूप वेगळे केलेत ह्याचे, कारण लटकनला वेळ लागतं तसं त्याला शिलाईही असतं. हे बघा, असे सुंदर लटकन केले. काहीतरी वेगळे हवे होते तर केले. तिने डिझाईन पाठवलेले, ते लटकन नव्हते बसत, तर म्हणले दुसरे करते. आणि गळा पायपिनवाला केले, रेडीमेड पायपिन लावलंय आणि वेगळा सांगितला होता थोडासा. तर तुम्ही ह्याचं बघून तुम्ही करू शकता. हे पहा, आता तो डब्बीला घातल्यावरच व्यवस्थित बसेल हा. तर आधी मी डब्बीला हे घालतेच. दोन्हीही फ्रंट हे आहेत, काय बोलते, फ्रंट हुकचे आहेत. तर ब्लाउजेस खूप छान झालेत हे. तर तुम्ही थोडीशी ह्याची आयडिया घेऊ शकता स्वतः हे करण्यासाठी. तर मी हुक लावते. साड्या पण हा महागातल्या आहेत. दोन्हीही एक सिल्कमध्ये आहे, पण त्याला ही लेस लावलेली आणि थोडं वर्क आहे. आणि ही तर पार्टीवेअर आहे. साडी कशी ह्याची कदाचित हाच कलर असेल, कारण हा कलर खूप छान दिसतोय. चला पटकन आपण हे दाखवते मी. ह्याच्यामध्ये मी ठरवलं की हे व्यवस्थित दाखवूया, कारण त्याचे गळी जे आहेत, हा आता तुम्हाला असा दिसतोय, पण असं मी पॅक केला तर तुमच्या हे लक्षात येईल. हे इथं असं हे वाटायला लागलंय, पण आहे व्यवस्थित तो. हा असा आणि हा आला लक्षात. हा असा गळा आहे. तर मी डमीला सेट करते. समोर राऊंड गळा आणि प्रिन्स कट. मस्त असा ब्लाऊज झालाय. वर्क खूप छान आहे त्याचं, त्यामुळे म्हणले वर्कवाले आहेत. थोडी डिझाईन वेगळी केली तर तुम्ही बघा. बॅकग्राऊंडला कलर हे असल्यामुळे तोही फेंट उठून दिसत नाही. थांबा, कोणाचा मेसेज बघते. ओके, कोणीतरी ब्लाऊज घ्यायला येते. चालेल, आपण पटकन बघून घेऊया. हे बघा, इतका सुंदर ह्याचं हे दिसतंय आणि हा अंगामध्ये एकदम परफेक्ट बसतो. फ्रंट हुक आहे आणि ह्याची वर्क जे आहे, तुम्ही आता सध्या वर्कची खूप फॅशन आहे, पण ह्या साडीतच ही टिकी आणि स्टोन धागा वर्क असल्यामुळे तुम्हाला ब्लाऊजला तो खर्च वाचतो. तर खूप सुंदर असं ह्याचं डिझाईन आहे आणि स्लीवला पूर्ण आलेलं आहे. बुट्ट्या आहेत हातावरती, ह्याही दोन्ही हातावरती बुट्ट्या, लेस आहे आणि मागे डिझाईन होती, म्हणजे लेस ते आहे. गळ्याला समोरचं नाही दिलं, मागे असं नॉर्मल तुम्ही राऊंड कुठलाही गळा करू शकता. तर आत्ता मी तुम्हाला मागचा गळा दाखवते. झोप्या लागल्या मला खरंच. पटकन मागून ब्लाऊज पाहून घेऊया. मागचा गळा बघा किती सुंदर दिसतोय, लांबून असा पूर्ण भरलेला आहे. पूर्ण टिकलीचं वर्क आहे आणि इथं खाली अशी बॉर्डर आहे. तर सुंदर असे याचे मी लटकन केलेत, कारण लटकनला खूप आता वेगवेगळे फॅशन आहेत. तर त्याला बटन लावले. दोन्ही लटकन खूप सुंदर दिसायला लागलेत असं पायानंतर. तर ब्लाऊजवरती आपण जितकं काम करू तितकं तो ब्लाऊज दिसतो वेगळा. आणि ह्याला पायपिन पाहू शकता तुम्ही, रेडीमेड पायपिन लावले. स्वतःही बनवू शकतो आपण, पण मला सिल्वर तसाच मॅचिंग हे होता, तर रेडीमेड केलं आहे. सॉरी, ह्या अशा पद्धतीने हे केलं आहे. तर आपण जेव्हा साड्या घेतो त्याच्यावरती अगर जरा वर्क असेल
तर तुमच्या वर्कचे पैसे वाचतात. हे जर वर्क करून घ्यायला गेले तर तुम्हाला 1000च्या खाली बसणार नाही, पण तीच साडी तुम्हाला 2000त येऊन जाते, ज्याच्यावर ब्लाऊजचं वर्क असतं. आणि ह्याच्यामध्ये काय बोलतो आपण, हे काय लटकन इतके सुंदर केले, त्यामुळे त्याचा लुकच खूप वेगळा येतो, फॅन्सी. आणि जशी साडी आहे, जसा ब्लाऊज आहे, त्या प्रकारे आपण त्याला शो करू शकतो. ह्याचे रेट्स जास्त असतात नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्याचे, आणि ह्याचे असं लटकनला वेळ येऊन गळ्याला वेळ लागतंय, पायपिंगला वेळ लागतं, तर त्यासाठी ह्याचे चार्जेस नॉर्मलपेक्षा 100+ असतं. म्हणजे तुम्ही अगर प्रिन्सकटचे 400-500 घेत असेल, समजा 400 घेत असेल तर 500 रुपये, आणि 500 घेत असतील तर 100 ॲड करायचं, तर 600 रुपये असं. तर खूप सुंदर दिसतोय कलर. हा थोडासा असा पिंकिश वेगळाच आहे, आणि ह्याला अस्तर जे वापरलं ते चांगल्या क्वालिटीचं वापरलं, कारण हे ट्रान्सपरंट होतं. तर असा हा एक ब्लाऊज झाला. त्यानंतर अजून एक ब्लाऊज दाखवते. जेव्हा आपण हे डिझाईनचं शिवतो त्यावेळेस वेळ जास्त जातं, आणि त्यात आपण कधी शिवलेलं नसेल तर त्याला फिनिशिंगचं कुठं तर टेन्शन असतं. पण तुम्ही जरा नेहमी शिवत असेल तर फिनिशिंगमध्ये गडबड होत नाही. पण आत्ता जे कस्टमर आपणाला देतात तसेच आपणाला ब्लाउजेस शिवावं लागतात. आता आपल्या मर्जीने चालत नाही. हे मी घरी करून ठेवते की मला हे येत नाही, ते येत नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं ते एक तुम्ही लक्षात घ्या की जे आपणाला काम येते त्याच्यात अजून आपण किती व्यवस्थित फिनिशिंगने शिलाईचं काम करू शकतो. तुमच्याकडे फिनिशिंग असेल, फिटिंग असेल, दोन्ही जरुरी आहे. एखाद्या वेळेस फिनिशिंग थोडी कमी असेल, फिटिंग खूप गरजेची असते. पण फिटिंग जितकं चांगलं असेल आणि फिनिशिंग नसेल तर तुमच्याकडे कस्टमर येणारच नाही. फिनिशिंग पण आणि फिटिंग पण दोन्हीही पाहिजे. आणि ह्याचा तर खूप सुंदर झाला आहे. हा जरी काठचा आहे पण फॅन्सी साडी आहे, त्याला लेस आहे. ते काठाला खाली लेस होती. मी ह्याला एकच साईडला हे असल्यामुळे, काठ असल्यामुळे मला असं ॲडजस्ट करून करावं लागलं. आणि ही डिझाईन तिने 4 पाठवले होते, त्यातले हे 2 ॲडजस्ट झाले, दोन्हीही बसले. तर म्हणले चला, जसं डिझाईन देतात तसं वेळ जातं, ह्याला थोडं जास्त जातं. नॉर्मल 4 ब्लाऊज व्हायचे तिथे हे 2च ब्लाऊज होतात. शिलाई त्या मानाने म्हणजे आपण सिंपल शिवलं आणि ह्याच्यात ते फरक असतो. पण दरवेळेस आपण तेच जरा विचार केला तर आपण जर आता सध्या जे फॅशन आहे, ट्रेंडिंग आहे, त्याच्यासोबत आपण जाऊ शकत नाही, असा प्रकार होईल. तर चालेल, आता मी हे इथे ठेवते. आधी इथूनच जवळ दाखवतो. इतका हा कलर छान दिसतोय, आणि ह्याची अशी डिझाईन अशी आहे, आणि लटकन थोडंसं वेगळं केलं आहे. आणि हे बघा खाली हे केलं आहे, त्याला खाली झालर लावलं आहे, आणि वरचं फुल वेगळं केलं आहे, त्याला वेगळं केलं तर गोल्डन बटन लावलं, गोल्डन रेडीमेडच लेस लावलं आहे. पण असे नॉर्मली मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलेच नाही. शिवले असेल की नाही तेही माझ्या लक्षात नाही. शिवते मी पण खूप कमीमध्ये येतात. तर म्हणले चल आज आहे चान्स, तर तेही करून घेऊया. तुम्हाला ही ती आयडिया येईल. आधी लटकन बांधून घेते. खूप सुंदर गळा बसतोय हा, आणि दिसतोय पण खूप सुरेख. आणि हे आणि लटकनमुळे हा ब्लाऊजला एवढा वेगळा लुक येतोय त्याच्या ह्याच्यामुळे की लटकन तुम्ही कशी डिझाईन करताय त्याच्यावरती आहे. आपण आधी बॅक कॅमेराने पाहून घेऊया. मला असं पाहता क्षणीच ब्लाऊज इतका सुंदर आणि इतका छान दिसायला लागलाय, ते जवळून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपण काम करताना हे सगळं व्यवस्थित आलं तर नवीन नवीन काहीतरी तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतं, तर कस्टमरलाही म्हणजे आयडिया मिळते, आणि जे शिलाई करतात त्यांनाही शिकायला मिळते. तर चालेल, आपण पटकन बॅक कॅमेराने पाहून घेऊ. हे पहा, सुंदर गळा झालाय त्याचा. इकडचा हात अडकला, ह्याला लेस आहे खाली, म्हणजे मी लावलेली नाहीये, ही लेस साडीतच होती. हे तुम्ही पाहू शकता. आता लेस साडीची फॅशन आहे, मोठी लेस लावतात पण छोटी. मग ह्याचं मी उलट करून लावलं, कारण हा एवढाच पॅच राहिला होता आणि हे अशी डिझाईन हवी होती. तर मस्त डिझाईन झाले. मेन मला हा डिझाईन पण आवडला, आणि मेन लटकन पण आवडले. खूप सुंदर दिसायला लागलेत. मीच कौतुक करायला लागले असं तुम्हाला वाटत असेल, पण ठीक आहे, आपण काम केलं तर आपण कौतुक करणं गरजेचं आहे. रेडीमेड पायपिंग लावले. ॲक्च्युली मी कपड्याचं पायपिंग करून लावते, पण ह्यावेळेस म्हणजे बघूया रेडीमेड कसं दिसतं. रेडीमेड पण ठीक आहे, पण आपण स्वतः जी पायपिंग करतो ती थोडीशी वेगळी येते. हे थोडंसं फिनिशिंगमध्ये मला थोडंसं हे वाटतं. आणि ह्याला डोरी ह्याचीच लावले, कपड्याची येत नव्हती, पण हा कपडा जाड आहे, डोरी बनवायला जमतच नव्हतं. मला हे लटकन खूप आवडले. तुम्हाला कसे वाटतात ते लटकन सांगा. आणि हे आत टाकते, ही डिझाईन तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजची. हे पहा,
असा एखादं आपलं फ्लॉवर फॉट असतो ना तसा तो खालचा डिझाईन आहे हा, आणि वरती असं मस्तपैकी हे केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। क्वालिटी खूप छान आहे कपड्याची, आणि हे पण खूप छान आहे, बॉर्डर पण ॲक्च्युली साडी छानच दिसणार असेल। कॉम्बिनेशन उलट आहे की सेम साडी आहे रनिंग ते विचारलंच नाही, कारण फॉल बिडिंगला माझ्याकडे आलेच नाहीत, आणि जेव्हा शिवायला येतात तेव्हा एवढं वेळही नसतं की ह्या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करू, म्हणजे विचारू। पण बऱ्याचदा वाटतं ब्लाऊज शिवताना यार साडी कसं असेल, त्या साडीवर हा ब्लाऊज कसा दिसेल, पण खूप परफेक्ट असा हा ब्लाऊज झाला आहे माझ्या तर दृष्टीने। तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा।